काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अतिशय दुःखद अशी ही बातमी म्हणावी लागेल। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन झालंय आणि याविषयी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, दुःखद अशी बातमी खरं तरी म्हणावी लागेल। सध्याच्या काळात एखादा शालीन सुसंस्कृत व्यर्थ बडबड न करणारा राजकीय नेता म्हटलं तर चाकूरकरांचं नाव समोर यायचं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री पदाचा पर्यंतचा कारभार त्यांनी पाहिला। देशाचं लोकसभा अध्यक्षपद त्यांनी भूषवलं। अन्य खात्याचे अनेक मंत्रीपद त्यांनी सुशोभित केली। राज्यपाल पदाची देखील त्यांनी कारभार पाहिला। वकील होते। एक सिनियर सन्मान म्हणून त्यांना सन्मानित व्यक्ती म्हणून देशाच्या राजकारणामध्ये पाहिलं जायचं। विशेष म्हणजे त्यांच्या दिल्लीतील कारकिर्दीमध्ये त्यांच्या शालीन सुसंस्कृतपणाचं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे संसदेमध्ये ग्रंथालय तयार करण्यात आलेलं सुशोभित केलेलं आहे, जे आज समृद्ध म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, याचं श्रेय चाकूरकर यांना जातं। लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी हे ग्रंथालयाची निर्मिती केल्याचं सांगण्यात येतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटपर्यंत अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये असताना अनेक नेते पक्ष सोडून गेले। काँग्रेसची पक्षनिष्ठा मात्र त्यांनी कायम ठेवली। त्यांच्या घरातील इतर व्यक्तींनी पक्ष बदलले, मात्र त्यांनी कधीही पक्ष बदलले नाही। लातूर लोकसभा मतदारसंघातून 1980 ते 1999 या कालावधीत सलग 7 वेळा विजय होण्याचा मान त्यांना मिळाला होता। लातूरकरांनी त्यांना सेवा करण्याची संधी दिली। 2004 मध्ये जेव्हा पराभव झाला तेव्हा त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली होती। मात्र एक काळ त्यांचं पंतप्रधान पदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये देखील नाव आल्याचं समोर आलं होतं। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर एक मोठं व्यक्तिमत्व, लोकसभेचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं असे चाकूरकर आज आपल्यात नाहीयेत। 12 ऑक्टोबर 1935 ला लातूर जिल्ह्यातील चाकूर इथे त्यांचा जन्म झाला होता आणि त्यानंतर त्यांनी शेतकरी, जमीनदार अशा कुटुंबात जन्म झालेल्या चाकूरकर यांनी घरची परिस्थिती चांगली असताना वकिलीचं शिक्षण घेतलं। त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी नगराध्यक्ष झाले। नगराध्यक्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीने 1967 1969 या काळामध्ये लातूरची सेवा केली। खरं तर शिवाजी, एक हरहुन्नरी नेतृत्व आपल्यातूनच निघून गेलेलं आहे। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।